किल्ले तिकोना. या किल्ल्याला तिकोना हे नाव त्याच्या त्रिकोणी आकारामुळे दिले. सातारपासून हा किल्ला 150 किलोमीटर आहे. पवना जलाशयाच्या पूर्वेला असलेला तिकोना किल्ला 1.5 ते 2 तासात बघून होतो. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत गाडी जाते. पायथ्याला गाडी पार्क करून ट्रेक चालू करू शकता. ट्रेक काय लय अवघड नाही. किल्ल्यावर पायऱ्या आणि वाट चांगली असल्यामुळे अर्धा ते पाऊण तासात हा किल्ला चढवून होतो. नॉनस्टॉप 20 मिनिटात चालत गेल्यावर वाटेवरच एक चपेटदान मारुतीरायांची मूर्ती लागते. तिथं पाया पडून थोडं पुढं गेल्यावर छोटेसे एक मंदिर लागते आणि जुन्या काळातील लेणी बघायला भेटते. त्याच्याच समोर पाण्याचे टाके देखील आहे. तिथनं थोडं पुढं चालत गेल्यावर वाटेवरच चुन्याचा गाणा लागतो. चुन्याचा गाणा बघून झाल्यानंतरनं पुढे बाले किल्ल्याचा रस्ता आहे. बाले किल्ल्याकडे जाताना उभ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून वर गेलो की एक बुरुज, पाण्याचे टाके आणि कातळात कोरलेल्या गुहा देखील बघायला मिळतात. बाले किल्ल्यावर पोहोचल्यानंतर एक महादेवाचे मंदिर आहे. महादेवाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यास त्या मंदिराखाली कोरीव खांब बसलेले कोठार बघायला मिळते. बाले किल्ल्यावरती पाण्याचे मोठे टाके, ध्वजाची जागा आणि पडलेले अवशेष देखील दिसतात. गडावरूनच पवना जलाशय व तुंग किल्ला दिसतो. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा.